नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, येत्या 30 एप्रिल रोजी होणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयोगी असणाऱ्या चालू घडामोडीवर आधारित टॉप 50 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत, जे की तुम्हाला होणाऱ्या 30 तारखेच्या परीक्षेसाठी अतिशय उपयोगाचे ठरणारे आहेत। चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या भारतीय राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने परिवार कल्याण कार्ड म्हणजे PKC योजना सुरू केली आहे? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश या भारतीय राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने परिवार कल्याण कार्ड म्हणजे PKC योजना ही सुरू केलेली आहे। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, 2022 मध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे DRDOचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे समीर V कामत हे 2022 मध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे DRDOचे नवीन अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, उष्णकटिबंधीय चक्रीवादळ मा-ऑनचा फटका कोणत्या देशाला बसला आहे? असाही प्रश्न तुम्हाला येत्या 30 तारखेच्या परीक्षेमध्ये विचारतात। तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे फिलिपिन्स या देशाला उष्णकटिबंधीय चक्रीवादळ मा-ऑनचा फटका हे बसलेलं आहे। त्यानंतर पुढचा 4 नंबरचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे IMF मध्ये भारतासाठी कार्यकारी संचालक म्हणून कोणत्या भारतीय अर्थशास्त्राची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे के सुब्रमण्यम हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये भारतासाठी कार्यकारी संचालक म्हणून भारतीय अर्थशास्त्राची म्हणजेच के सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने बॅटरी कचरा व्यवस्थापन नियम 2022 प्रकाशित केले आहे? तर बघा कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने बॅटरी कचरा व्यवस्थापन नियम 2022 प्रकाशित केलेला आहे? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय याने प्रकाशित केले आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारत सरकारने प्रस्तावित केलेल्या नद्यांच्या शाश्वत विकासाच्या नवीन मॉडेलचे नाव काय आहे? तर बघा काय आहे, खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे अर्थगंगा हे काय आहे? भारत सरकारने प्रस्तावित केलेल्या नद्यांच्या शाश्वत विकासांच्या नवीन मॉडेलचे नाव आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या प्रमुख तंत्रज्ञान कंपनीने बाल सुरक्षा टूलकिट किंवा सायबर सुरक्षा अपस्किलिंग प्रोग्राम जारी केले आहेत? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे गुगल या प्रमुख तंत्रज्ञान कंपनीने बाल सुरक्षा टूलकिट आणि सायबर सुरक्षा अपस्किलिंग प्रोग्राम हे जारी केलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय क्रीडा दिन किंवा राष्ट्रीय खेल दिवस कोणत्या खेळाडूच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं मेजर ध्यानचंद या खेळाडूच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन किंवा राष्ट्रीय खेल दिवस हे साजरा केला जातो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 9 नंबरचा, पादचारी आणि सायकल स्वारासाठी 300 मीटर लांबीचा अटल ब्रिज कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे? बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे गुजरात या राज्यामध्ये प्रामुख्याने पादचारी आणि सायकल स्वारासाठी 300 मीटर लांबीचा अटल ब्रिज हे या राज्यात उभारण्यात आलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सध्या चर्चेत असणारा लिथोई चनांबम कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं जुडो या खेळाशी संबंधित सध्या चर्चेत असणारा लिथोई चनांबम हे आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खेळाच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये प्रत्येकी 100 सामने खेळणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात। तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे विराट कोहली हे खेळाच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये प्रत्येकी 100 सामने खेळणारा पहिला भारतीय खेळाडू आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 12 नंबरचा, नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी NPPA कोणत्या केंद्रीय मंत्रालयाशी संबंधित आहे? तर बघा कोणत्या केंद्रीय मंत्रालयाशी संबंधित आहे? नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी केंद्रीय रसायने आणि खते मंत्रालय याच्याशी संबंधित आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 13 नंबरचा,
2022 मध्ये BWF म्हणजेच वर्ल्ड चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणत्या खेळाडूने जिंकले आहे असाही प्रश्न तुम्हाला येत्या 30 तारखेच्या परीक्षेमध्ये विचारतात। तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं विक्टर एक्सलेनसेन हे 2022 मध्ये BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपचे विजेतेपद या खेळाडूने जिंकले आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 14 नंबरचा, आंतरराष्ट्रीय अणुचाचण्याविरुद्ध दिवस कधी साजरा केला जातो? बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा। खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं 29 ऑगस्ट या दिवशी आंतरराष्ट्रीय अणुचाचण्याविरुद्ध दिवस हे साजरा केला जातो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शुमंग लीला हा पारंपरिक उत्सव कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आयोजित केला जातो? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे मणिपूर या राज्यामध्ये शुमंग लीला हा पारंपरिक उत्सव या केंद्रशासित प्रदेशात आयोजित केला जातो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या संस्थेने किंवा परिषदेने भारतासाठी स्पर्धात्मकता रोडमॅप 100 अहवाल प्रकाशित केला आहे? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं आर्थिक सल्लागार परिषदेने या संस्थेने किंवा या परिषदेने भारतासाठी स्पर्धात्मकता रोडमॅप 100 अहवाल प्रकाशित केला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या भारतीय राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने राजीव गांधी ग्रामीण ऑलिम्पिक गेम्सचे आयोजन केले आहे? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे राजस्थान। राजस्थान या भारतीय राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने राजीव गांधी ग्रामीण ऑलिम्पिक गेम्सचे आयोजन केले आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 19 नंबरचा, 100 वर्षानंतर कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाला दुसरे रेल्वे स्टेशन मिळाले असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात। तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे नागालँड या राज्याला दुसरे रेल्वे स्टेशन हे 100 वर्षानंतर मिळाले आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी भारताने नामांकित केलेला गरबा हा कोणता प्रकार आहे? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे हा एक नृत्य प्रकार आहे जे की युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी भारताने नामांकित केलेला गरबा हा प्रकार नृत्य प्रकार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारताने कोणत्या देशासोबत आंतरराष्ट्रीय शिक्षणावर कार्यरत गट स्थापन करण्याची घोषणा केली असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात। तर बघा कोणत्या राष्ट्राशी घोषणा केलेली आहे? ऑस्ट्रेलिया या देशासोबत आंतरराष्ट्रीय शिक्षणावर कार्यरत गट स्थापन करण्याची घोषणा ही आपल्या भारत देशाने केलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील पहिली व्यावसायिक अवकाश परिस्थितीजन्य जागरूकता वेधशाळा कोणत्या राज्यात स्थापन केली जाणार आहे असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात। तर बघा कोणत्या राज्यामध्ये स्थापन केली जाणार आहे? उत्तराखंड या राज्यामध्ये भारतातील पहिली व्यावसायिक अवकाश परिस्थितीजन्य जागरूकता वेधशाळा ही स्थापन केली जाणार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारताने नुकतेच कोणत्या देशात नवीन भारतीय दूतावासाचे उद्घाटन केले आहे? तर बघा ऑगस्ट 2022 मधलं प्रश्न आहे बघा। खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पॅराग्व या ठिकाणी हे उद्घाटन केले आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून घोषित केलेले अनंग ताल सरोवर कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी अनंग ताल सरोवर हे आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, NHAI, IWAI आणि RVNL यांनी कोणत्या योजनेअंतर्गत आधुनिक मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कच्या विकासासाठी त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे भारतमाला योजना या करारावर स्वाक्षरी केली। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 26 नंबरचा, केंद्रीय मंत्रिमंडळाने ऑगस्ट 2022 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना किंवा शहरी कोणत्या वर्षापर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता दिली? तर बघा कोणत्या वर्षापर्यंत मान्यता दिलेली आहे? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं 2024 पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता दिलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, केंद्राने गोळा केलेल्या करापैकी किती टक्के कर राज्यांना देण्यात येतो असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात। तर बघा 41% जे काही कर आहे ते केंद्राने गोळा केलेल्या करापैकी 41% कर हे राज्यांना देण्यात येतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
ईशान्य भारत महोत्सव 2022 भारत आणि कोणत्या देशाच्या संबंधाची 75 वर्षे साजरी करतो? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे थायलंड. थायलंड या ईशान्य भारत महोत्सव 2022 भारत आणि थायलंड या देशाच्या संबंधाची 75 वर्ष साजरी करतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारताने कोणत्या देशासोबत दृकश्राव्य सह उत्पादन करार केला? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया या देशासोबत आपल्या भारताने दृकश्राव्यसह उत्पादन करार केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 30 नंबरचा, कोणत्या देशाने सुपर गरुड शिल्क संरक्षण सराव आयोजित केला होता? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे इंडोनेशिया या देशाने सुपर गरुड शिल्ड संरक्षण सराव हे आयोजित केला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारताने नुकतेच कोणत्या देशाला डॅनियर टोही विमान भेट दिले आहे? तर बघा कोणत्या देशाला दिलेलं आहे विमान भेट? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे श्रीलंका या देशाला डॉर्नियर टोही विमान हे भेट दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोविड ओमिक्रॉन प्रकारासाठी लस मंजूर करणारा पहिला देश कोणता आहे? तर बघा कोणता आहे? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं ब्रिटन हे देश कोविड ओमिक्रॉन प्रकारासाठी लस मंजूर करणारा पहिला देश आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, तृतीय पक्षांच्या हस्तक्षेपासाठी जागतिक सर्वोच्च संस्थेने भारताच्या कोणत्या क्रीडा मंडळाला निलंबित केले आहे? तर बघा कोणत्या क्रीडा मंडळाला निलंबित केलेलं आहे? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं फुटबॉल या क्रीडा मंडळाला निलंबित केले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील देशांतर्गत उत्पादित आटी पर्सनल वाईनचे नाव काय आहे? तर बघा काय आहे? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे निपुण हे नाव आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या राज्याने विद्यारथ स्कूल ऑन व्हील्स प्रकल्प सुरू केला? बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे आसाम या राज्याने विद्यारथ स्कूल ऑन व्हील्स हे सुरू केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नुकतीच चर्चेत असलेली मनीषा कल्याण कोणता खेळ खेळते? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे फुटबॉल ही खेळ मनीषा कल्याण ही खेळते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 2021-22 मध्ये बँका आणि वित्तीय संस्थांनी मंजूर केलेल्या प्रकल्पाच्या एकूण खर्चात कोणत्या राज्याचा वाटा सर्वाधिक आहे? तर बघा कोणत्या राज्याचा आहे? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे राजस्थान या राज्याचा वाटा हे प्रामुख्याने सर्वाधिक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सध्या बातम्यात असलेली अगस्त मलाई टेकडी कोणत्या राज्यात आहे? तर बघा कोणत्या राज्यात आहे? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे तमिळनाडू या राज्यामध्ये अगस्त मलाई टेकडी ही आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या देशाने पुरुषामधील लैंगिक संबंधावर बंदी घालणारा वसाहतकालीन 377 कायदा रद्द करण्यात आलेलं आहे? तर बघा कोणत्या देशाने केलेलं आहे? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सिंगापूर या देशानं केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ग्रामीण उद्यमी प्रकल्पाशी कोणते केंद्रीय मंत्रालय संबंधित आहे? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालय हे ग्रामीण उद्यमी प्रकल्पाशीच केंद्रीय मंत्रालय संबंधित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन कधी साजरा केला जातो? तर बघा कधी केला जातो? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे 21 ऑगस्ट या दिवशी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन हे साजरा केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 42 नंबरचा, भारतातील पहिले हर घर जल प्रमाणित राज्य कोणते आहे? तर बघा कोणते आहे? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे गोवा. गोवा हे भारतातील पहिले हर घर जल प्रमाणित राज्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलचे परिषदेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात? तर बघा कोण भूषवतात? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे भारताचे पंतप्रधान हे नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलचे परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सध्या चर्चेमध्ये असलेले डोनी पोलो विमानतळ कोणत्या राज्यात आहे? तर बघा कोणत्या राज्यात आहे? अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये सध्या चर्चेमध्ये असलेले डोनी पोलो विमानतळ हे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सर्व अधिकृत पुरस्कारांच्या शिफारशी आणि नामांकनासाठीच्या सामान्य पोर्टलचे नाव काय आहे? तर बघा काय आहे? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे राष्ट्रीय पोर्टल हे नाव आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 46 नंबरचा,
भारताचे 14वे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर बघा कोणाची झालेली आहे? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे जगदीप धनकर हे भारताचे 14वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, युद्ध अभ्यास हा भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित केलेला लष्करी सराव आहे? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे USA. युद्ध अभ्यास हा भारत आणि USA या देशामध्ये आयोजित केलेला लष्करी सराव आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, इस्रोद्वारे प्रक्षेपित केल्या जाणाऱ्या 75 ग्रामीण शाळांमधील 750 मुलींनी विकसित केलेल्या उपग्रहाचे नाव काय आहे? बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे आझादी सॅट हे इस्रोद्वारे प्रक्षेपित केले जाणाऱ्या 75 ग्रामीण शाळांमधील 750 मुलींनी विकसित केलेल्या उपग्रहाचे नाव आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 49 नंबरचा, ऑगस्ट 2022च्या चलनविषयक धोरण समितीच्या म्हणजे MPC बैठकीनंतर रेपो दर किती आहे? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा किती आहे? 5.4% इतके रेपो दर आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या राज्याच्या खगोलशास्त्रीय वेधशाळेचा युनेस्कोचा महत्त्वाचा लुप्तप्राय हेरिटेज वेधशाळेच्या यादीत समावेश करण्यात आला आहे? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे बिहार या ठिकाणी या राज्याच्या खगोलशास्त्रीय वेधशाळेचा युनेस्कोच्या महत्त्वाच्या लुप्तप्राय हेरिटेज वेधशाळेच्या यादीत समावेश करण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या 30 एप्रिल रोजी होणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा व तुम्ही भरभरून यश मिळवा यासाठी पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.